महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता। राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालंय। राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिलेली आहे, मात्र अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये। पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या नव्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणातील रायगड आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तसंच नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। गेल्या वेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता, त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला। पावसानं मोठं नुकसान झालं। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे। हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या परिसरात सक्रिय असणार आहे। त्याचा परिणाम म्हणून येत्या 25 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। दरम्यान पुढील 5 दिवस हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर पुढील 24 तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला। त्यानंतर 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या गावातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील नक्की कळवा।